हा आपला अर्जंट केकमधलाच दुसरा ऑर्डर होता. तर कस्टमर यायची वेळ झाली तरीही माझा हा केक रेडी व्हायचाच होता. तर इथे मी पहिली लेअर घेतलेली आहे आणि त्याला मी फ्लेवर देऊन मी इथे पहिली लेअर ही स्प्रेड केलेली आहे आणि त्यानंतर सेम पद्धतीने इथे मी दुसरी लेअर केलेली आहे स्प्रेड आणि तिथेही फ्लेवर दिलेला आहे. फ्लेवर क्रीम ॲड करून त्याला मी स्प्रेड केलेलं आहे. तर कधी कधी काही केकला खूप अर्जंट द्यावं लागतं, तर त्यासाठी मी खूप सुंदर सोपी ट्रिक इथे सांगितलेली आहे. तर तुम्ही कुठलीही डिझाईन इथे आरामात त्या केकवर करू शकतात, कारण तिथे ती उठून दिसेल अशी ही आपली डिझाईन आहे. तर इथे मी वर स्प्रेड केल्यानंतर क्रीम फायनल फिनिशिंगसाठी इथे मी वर स्प्रेड केलं आणि त्यानंतर मी पॅलेट नाईफच्या मदतीने हळूहळू ही क्रीम इथे स्प्रेड केलेली आहे. तर या वेळेवर माझ्याकडे क्रीमही खूप कमी अवेलेबल होती आणि मला ही पूर्ण केक कवर करायची होती. तर इथे मी क्रीमचा यूज करत इथे हळूहळू मी पूर्ण केकला इथे मी खूप फिनिशिंग दिलेली नाही आहे, कारण वेळ ही ऑलरेडी केक द्यायची झालेली होती. तर इथे मी हलकी फिनिशिंग दिल्यानंतर पॅलेट नाईफच्या मदतीने मी इथे टॅप टॅप केलेले आहे. तर इथे आपला टेक्स्चर इफेक्ट जो असतो तो इथे तयार झालेला आहे. तर टेक्स्चर इफेक्टवर आपण कुठलीही डिझाईन केली तरी ती सुंदर दिसते. त्यानंतर इथे मी ओपन टीथ नोझलमध्ये क्रीम घेतलेली आहे आणि जी आपली छोटी डिझाईन असते ती डिझाईन इथे मी केलेली आहे आणि सेम त्याच नोझलने मी इथे साईडला मोदक हे करून घेतलेले आहेत. आणि जेव्हा मला कस्टमरला द्यायचे होते त्यावेळेवर मी इथे स्प्रिंकल टाकलेले आहेत. इथे आपला केक हा रेडी झालेला आहे.